ॲडव्होकेट अशोक सर आणि प्रमुख अतिथी अमोल सर. माझं सहजच लक्ष गेलं ह्या संस्थेच्या ब्रीद वाक्याकडे, आय एम विनर, आय एम द ग्रेट. याच्यावर मला असं सुचलं की मी जे काही आता बोलणार आहे ते फक्त आणि फक्त इथे असलेल्या 5 व्यक्तींबद्दल बोलणार आहे आणि हे त्या पॅम्पलेट मध्ये लिहिलेलं आहे. जेव्हा माणूस आयुष्यात मोठा होत असतो, त्याचं वय वाढत असतं, तेव्हा त्याला प्रत्येक जण विचारत असतो, तू कोण आहेस, तू काय आहेस. जेव्हा मी हे पॅम्पलेट वाचत होतो तेव्हा मी सन्माननीय ॲडव्होकेट अशोक सर यांचं जेव्हा मी डिग्री वाचल्या, ते MPSC क्वालिफाईड क्लास 1 ऑफिसर, जिल्हा सहकारी अभियोक्ता आहेत. त्यांनी BSc BEd केलेलं आहे, LLB केलेलं आहे, DLL केलेलं आहे. त्याच्यानंतर सन्माननीय अमोल सर यांनी BSc BEd, MA BEd, नेट सेट केलेलं आहे. आता हे मला का सांगावं असं वाटलं की माणसाला कोणीही तुम्ही किती कमवलं हे विचारत नाही. माणसाला कोणीही कधी हे विचारत नाही तुम्ही किती कमवलं. माणसाला हे विचारलं जातं की आयुष्यात तुम्ही काय केलंय. आज हे इथे जे मान्यवर आहेत हे त्यांच्या डिग्र्या सांगून जातात की पालक आणि शिक्षक हे एक विद्यार्थी घडवण्यासाठी काय करतात. आणि त्यांचे पालक, जसे की माझे पालक, माझे शिक्षक यांनी आम्हाला घडवण्यासाठी, मला घडवण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते खूप मोठे होते. तेच आज सारा अकॅडमी, संतोष ऑलराऊंडर अकॅडमी, त्याच्यानंतर विश्व शांतिनिकेतन विद्यालय हे तेच प्रयत्न करत आहेत. आणि आज जे काही पॅरेंट्स वर्ग इथे जमलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी जे काही अचिव्हमेंट केलेलं आहे ते फक्त आणि फक्त शिक्षकांचे प्रयत्न आणि आई वडिलांचे प्रयत्न. मला फक्त एवढं सांगायचं आहे की जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार तेवढा तुमचा विद्यार्थी आयुष्यात पुढे जाणार. माझी फक्त एवढी इच्छा आहे की आज जो काही इथे विद्यार्थी वर्ग आहे, जसे आज आम्ही इथे व्यासपीठावरती प्रमुख अतिथी, अध्यक्ष, ह्याच अकॅडमीचा एखादा विद्यार्थी, एखादा नको जास्त विद्यार्थी ह्याच अशाच कार्यक्रमामध्ये एक दिवस कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी, अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि जो काही आज इथे कौतुक सोहळा होत आहे, जे काही विद्यार्थ्यांनी आपलं यश संपादन केलेलं आहे आणि पालकांनी त्यांना जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं आणि माझ्यातर्फे आणि या संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि एवढे बोलून 2 शब्द थांबवतोय.